हॅलो स्टुडंट्स. सो कोरोनामुळे काय सध्या आता घरीच आहे सगळे, पण अभ्यास तुमचा चालू आहे होपफुली असं वाटतंय मला. तर काय काय झालेलं आहे आपलं बघा, इथर चालू आहे आपला. इथरमध्ये काय काय आपले इंट्रोडक्शन झालेले आहे. कॉमन सिस्टम, नॉमेनक्लेचर पाहिलं आपण, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ इथर पाहिलं बरोबर. त्याच्यानंतर काय स्टार्ट केलं होतं आपण, मेथड ऑफ प्रिपरेशन. राईट, मेथड ऑफ प्रिपरेशन नंतर मी त्याचे 2-3 व्हिडिओ आहे. ओके, होपफुली तुम्ही ते बघताय, नोट्स बनवताय अशी आशा आहे मला, आणि अभ्यासही करा. ओके, 2-3 मिनटं बघायचा, हा जाऊ द्या केमिस्ट्री बोर वाटतं लगेच बंद करून टाकायचं, तसं नका करू. शांततेने व्यवस्थित कंप्लीट व्हिडिओ बघा, त्याचे नोट्स बनवा. ओके, आणि प्रॅक्टिस करा. राईट, बघा त्याच्यानंतर काय आहे, ॲज सच नेहमीचा आपला फ्लो. मेथड ऑफ प्रिपरेशन झाली, त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, लिहिलेलं आहे कोणतं, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. हे मुद्दाम का लिहून घेतलेलं आहे मी, कारण तेवढं आपल्या लिहिण्यामधला वेळ जाईल बरोबर, पहिली गोष्ट. आणि तुम्हाला रेडीमेड नोट्स सारखं तुम्हाला लिहायला कामात येईल. ओके, म्हणजे तुम्हाला बुकही बघायची गरज पडणार नाही. हे असं जे असं सेम लिहिलं तुम्ही तरी दॅट विल बी मोर दॅन सफिशियंट. ओके, चला मग स्टार्ट करूया. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ज्यावेळेस आपण बघतो, तर ते फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय काय असतं. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये जनरली फिजिकल स्टेट, कलर राहतं, बॉइलिंग पॉईंट राहतं, बॉइलिंग पॉईंट नंतर सोल्युबिलिटी असतं, सोल्युबिलिटी नंतर पोलॅरिटी बघतो आपण, पोलॅरिटी नंतर अजून काय, डेन्सिटी. ओके, बघा बऱ्याचदा काय याच्यावर क्वेश्चन स्टुडंट काय होतं की सोडून देता, हा इझी आहे काय बघायची गरज नाही आहे. फिजिकल प्रॉपर्टीज थेरॉटिकल, पण थेरॉटिकलवर पण क्वेश्चन येऊन जातात. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी जे सोपा टॉपिक आहे त्याच्यावर किंवा नीटलाही क्वेश्चन येऊन जातो. ओके, त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या काय काय. बघा पहिलंच काय आहे, फिजिकल स्टेट, कलर अँड ओडर. आता फिजिकल स्टेट, कलर, ओडरमध्ये काय, याच्यामध्ये बघा जे लोअर मेंबर्स आहे. ओके, लोअर मेंबर म्हणजे कोणते, हा बघा नॉमेनक्लेचर व्यवस्थित झालं असेल तर तुम्हाला याचं नाव सांगता येईल, नसेल अजून पण सांगता येत तर बी सिरियस, मागचे लेक्चर बघा. ओके, काय आहे, 2-3 मुद्दामच नाव लिहिलं नाही मी, हे तुम्हाला आता यायला पाहिजे. मेथड ऑफ प्रिपरेशन नंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज पर्यंत पोहोचलोय, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज स्टार्ट करायचे आपल्याला. ओके, केमिकल प्रॉपर्टीज किंवा त्याला काय म्हणतो आपण, केमिकल रिॲक्शन्स. तर बघा हा काय आहे, डायमिथिल इथर आणि मिथिल किंवा काय म्हणणार, इथिल मिथिल इथर. हे जे आहेत दे आर गॅसेस. ओके, अंडरलाईन करतो वाटल्यास, दे आर गॅसेस. ऑदर्स आर कलरलेस लिक्विड विथ प्लेजंट स्मेल. म्हणजे काय, कोणकोणते, डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर. ओके, हे दोघे काय आहे, दोघे कंपाऊंड्स काय आहे, गॅसेस आहे. हे सोडून जेवढे पण इथर आहे, ओके, ते सगळे काय असणार आहे, कलरलेस लिक्विड. आणि ओडरच्या केसमध्ये काय, प्लेजंट ओडर. ओके, प्लेजंट म्हणजे कसा, दॅट इज ॲक्सेप्टेबल, जो वी कॅन इझिली स्मेल ऑर वी विल नॉट फील समथिंग. आपण म्हणतो ना प्लेजंट, पंजंट स्मेल वगैरे जे आपण काही बघितले होते अगोदर, नकोसा, तर तसा नसतो हा. कसा असा प्लेजंट म्हणजे इसेन्स स्टिक वगैरे आपण म्हणतो, अगरबत्ती लावल्यानंतर जसा वास येतो, चांगला वास, प्लेजंट स्मेल. ओके, म्हणजे इथरला काय असतो, प्लेजंट स्मेल असतो. हे दोघे डायमिथिल इथर, इथिल मिथिल इथर, दे आर गॅसेस. आणि ऑदर्स म्हणजे ऑदर दॅन दिस आर कलरलेस लिक्विड विथ प्लेजंट स्मेल. क्लिअर आहे पहिली प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट, कलर आणि ओडर. दुसरीमध्ये काय ना, बॉइलिंग पॉईंट. बघा बॉइलिंग पॉईंटमध्ये काय राहणार, जनरल कन्फ्युजन काय राहतं आपलं की इंटर ॲटॉमिक, इंटर मॉलिक्युलर. बॉइलिंग पॉईंट म्हणजे साईज जेवढी जास्त बरोबर मॉलिक्युलची, तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त होत जातो. हे सिम्पल ट्रिक लक्षात ठेवा कोणत्याही प्रॉडक्टसाठी, म्हणजे हे तुम्हाला नीट पॉईंट ऑफ व्ह्यू पण कामात येईल. काय की 4 प्रॉडक्ट दिलेले असतील, 4 प्रॉडक्ट 4 कंपाऊंड दिलेले असतील आणि त्यांना तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायचं असेल, त्या केसमध्ये सिम्पल फंडा काय लक्षात ठेवायचा की ज्यांची साईज जशी जशी वाढत जाणार, साईज इन द सेन्स काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम, ते जसे वाढतील तसा तसा बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज व्हायचं रिझन बिकॉज बघा इथं काय म्हणतोय आपण की लो बॉइलिंग पॉईंट जो आहे. आता बघा या केसमध्ये काय आहे, बॉइलिंग पॉईंट म्हणजे इथर्स हॅव
लो बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल. याचं सेंटेन्स मिनिंग काय आहे? लो बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल म्हणजे काय? हे चॅप्टर्स बघतोय ना आपण, अल्कोहोल फिनॉल इथर. तर अल्कोहोलच्या कम्पॅरिझन मध्ये यांचा बॉइलिंग पॉइंट काय कमी. कशामुळे कमी येतो? तर अल्कोहोलमध्ये काय असतो बघा, इथं काढतो. अल्कोहोलमध्ये काय असतो? ROH, बरोबर ना. हा जो H आहे OH, याच्यात काय हायड्रोजन बॉन्डिंग आहे ना. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं बघा, बॉइलिंग पॉइंट कसा इन्क्रीज होणार? जेवढी बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तेवढी एनर्जी जास्त लागेल, जेवढी एनर्जी जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त, राईट. हाच रूल कोणासाठी ॲप्लिकेबल होतो? तुम्हाला आत्ता जे बोललो मी की जसे हायर मेंबर्स वाढत जातील तसं काय होत जाणार आहे? बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जाईल. म्हणजे काय आहे? 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन जसे जसे चेन वाढत जाईल, राईट. चेन जशी जशी वाढणार तसं काय होत जाणार? एनर्जी जी लागणार आहे 2 मॉलिक्यूलला ब्रेक करायची ती जास्त होत जाईल. जेवढी एनर्जी जास्त तेवढं काय होणार आहे? बॉइलिंग पॉइंट जास्त. ओके. हा, पण इथं काय म्हणतो आपण? कंपॅरिझन म्हणतो. तर काय सिम्पली अल्कोहोलच्या कंपॅरिझन मध्ये यांचा बॉइलिंग पॉइंट काय कमी अँड ऑलमोस्ट सेम ॲज दोज ऑफ अल्केन विथ कम्पेरेबल मॉलिक्युलर मास. हा, कम्पेरेबल मॉलिक्युलर मास म्हणजे असं नाही की सर इकडे आम्ही 2 कार्बनचं इथर घेतोय आणि तिकडे 6 कार्बनचं इथर घेऊन टाकलं. कम्पेरेबल म्हणजे काय? दोघांचं मॉलिक्युलर मास पण ऑलमोस्ट सेम पाहिजे तरच कम्पेअर करू शकतो ना आपण. म्हणजे काय बघा, हे मुद्दाम तुम्हाला एक्झाम्पल देऊन दिलेलं आहे. एक्झाम्पल कसं बघा, हे काय घेतलं आपण? डायइथिल इथर. किती कार्बन आहे? 1 2 3 आणि 4. आता आयसोमेरिक म्हणतोय ना आपण. आयसोमेरिक अल्कोहोल म्हणजे काय? आयसोमर्स म्हणजे काय? जनरली सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. म्हणजे काय? दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच असेल. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम म्हणजे काय? कार्बन सेम, नंबर ऑफ कार्बन सेम, नंबर ऑफ हायड्रोजन सेम, राईट. दोघे सेम असतील. फक्त फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. इथं काय? इथर आहे. इथं कोणता आहे? अल्कोहोल. तर दोघींमध्ये काय आहे फरक? याचं बघा, आपण जे म्हणतो याचं बॉइलिंग पॉइंट किती आहे? 307 केल्विन. याचा अल्कोहोलचा 390. बघा, म्हणजे स्टेटमेंट वरूनच क्लिअर होतात. इथर्स हॅव लो बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल. म्हणजे हा याचा आयसोमेरिक अल्कोहोल आहे. बघा कार्बन्स किती आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. हायड्रोजन पण 3 आणि 3 6 आणि 4 10. इथे पण किती? 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. एक ऑक्सिजन दॅट्स इट. बरोबर. म्हणजे आयसोमेरिक अल्कोहोल पेक्षा यांचा बॉइलिंग पॉइंट काय असेल? लो असेल. ॲट द सेम टाइम जे अल्केन्स असतील बघा, काय पॉइंट म्हणतोय? ऑलमोस्ट सेम. म्हणजे अल्केन याचं बघा 309 307 म्हणजे अल्केन सोबत कम्पेरेबल असेल पण अल्कोहोल पेक्षा कमी असेल. ओके. हे पण जसं जसं अजून जर डिटेल गेलो आपण तर काय, जशी अल्केनची चेन पुढे सरकत जाईल तसं तसं काय होत जाणार? अल्केनचा स्लाइटली ग्रेटर होत जातो. कशामुळे? इथर पेक्षा जास्त. कारण यांच्यामध्ये काय सिमेट्री असते, बरोबर. चेन असते ना, लॉंग चेन. इथं काय राहते? इथर मध्ये अनसिमेट्री राहते. म्हणजे काय असतं इथरचं स्ट्रक्चर? ROR म्हटलेलं आहे ना आपण, ROR. आणि या ROR मध्ये मुळे काय राहतं? अनसिमेट्री राहते. अनसिमेट्री असल्यामुळे बॉइलिंग पॉइंट त्याचं कमी असेल ॲज कम्पेअर टू सिमेट्री. सिमेट्री जेवढी जास्त तेवढी एनर्जी जास्त, जेवढी एनर्जी जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट काय असेल? जास्त असेल. क्लिअर आहे हा सेकंड पॉइंट बॉइलिंग पॉइंटचा. थर्ड, सोल्युबिलिटी. बघा, आता सोल्युबिलिटी कोणाची डिपेंड कशावर असते? की हायड्रोजन सोल्युबिलिटी वॉटरमध्येच बघणार आपण. वॉटरमध्ये ज्यावेळेस सोल्युबिलिटी पाहतो तर हायड्रोजन जे राहतील H2 म्हणजे काय? 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. त्या हायड्रोजन सोबत जो मॉलिक्यूल इझिली हायड्रोजन बॉन्डिंग करू शकेल तो इझिली सोल्युबल होईल. जो करू शकणार नाही तो इनसोल्युबल असेल. तेच प्रिन्सिपल इथं पण काय? सोल्युबिलिटी काय म्हणतो आपण? लाईक अल्कोहोल इथर्स आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर ड्यू टू, बघा रिझन पण लिहिलं, ड्यू टू व्हॉट? हायड्रोजन बॉन्डिंग. बघा नीटला किंवा क्वेश्चन विचारले गेलेले सोल्युबिलिटी कशामुळे असते तर त्याचे 4 रिझन दिलेले असतात. त्याच्यापैकी एक रिझन सिलेक्ट करायचं. काय? ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हाऊएव्हर solubility of higher members decreases due to increase in size of alkyl group. हा, याचं मीनिंग काय? आता पहिले हे समजून घ्या. बघा स्ट्रक्चर काय काढलेलं आपण. हा कोणता? इथर आहे ROR.
आणि हा बघा H2 2H आणि एक ऑक्सिजन H2 दोघींमध्ये काय बॉन्डिंग झाली ना, बघा याचा ऑक्सिजन आणि याचा हायड्रोजन. आता पुन्हा सेम पुढे काय होणार आहे, हा ऑक्सिजन असेल इथं ROR म्हणजे कंटिन्यू स्ट्रक्चर बनत जातं. सिम्पली काय हायड्रोजन बॉन्डिंग करतोय, हायड्रोजन बॉन्डिंग जर करू शकत असेल तर तो इझिली सोल्युबल असेल. हा प्रोव्हाइडेड दॅट हे कोणासाठी, हे लोअर मेंबरसाठी. जसे जसे हायर मेंबर वाढत जातील तसं काय स्टेरिक एंड्रन्स वाढेल, बल्कीनेस वाढेल, बरोबर. डायमिथिल ऐवजी मिथिल, इथिल, प्रॉपिल, ब्युटिल, पेंटिल ग्रुप वाढत गेले म्हणजे काय राहणार आहे, बल्कीनेस वाढेल. बल्कीनेस जसा वाढणार तशी हायड्रोजन सोबत बॉन्ड करायची कॅपॅसिटी त्यांची काय होणार आहे, डिक्रीज होणार. आणि कॅपॅसिटी डिक्रीज झाली म्हणजे सोल्युबिलिटी काय होणार, डिक्रीज, बरोबर. म्हणजे याच्या केसमध्ये काय राहणार, हायर मेंबर बघा, हाऊ एव्हर सोल्युबिलिटी ऑफ हायर मेंबर डिक्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन साईज. बघा याच्यात क्वेश्चन असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मधलेच असतात. 4 इथर्स दिलेले असतील ते तुम्हाला आयदर असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. म्हणजे जो सगळ्यात जास्त बल्की असेल त्याची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी, जो सगळ्यात कमी बल्की इन द सेन्स काय, अल्किल ग्रुप जेवढे जास्त त्याला जास्त बल्की म्हणतो आपण. अल्किल ग्रुप कमी, हा बघा फॉर एक्झाम्पल कोणता, हा किंवा हा एक, इथं काय आहे अल्किल ग्रुप कमी आहे ना, अल्किल ग्रुप कमी म्हणजे इट इज लेस बल्की. बल्कीनेस जेवढा वाढत जातो म्हणजे अल्किल ग्रुप जेवढे वाढत जातात तेवढा स्टेरिक इंटरेस्ट वाढतो, आणि स्टेरिक इंटरेस्ट जेवढा वाढणार तेवढं हायड्रोजन बॉन्डिंग करायला त्याला काय होणार आहे, इट विल बिकम मोर टफर टू प्रिपेअर किंवा टू मेक बॉन्ड विथ द हायड्रोजन. दॅट्स वाय देअर सोल्युबिलिटी decreases as bulkiness increases, means higher members of ethers will be insoluble in water. Clear? हा अजून एक काय याच्यामध्ये म्हणू शकतो, मग यांची सोल्युबिलिटी कशामध्ये, सोल्युबिलिटी यांची कशात असेल, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट कोणते, अल्कोहोल असेल, बेन्झीन असेल, ओके, मग त्यांच्यामध्ये हे सोल्युबल असते. पण वॉटर मध्ये काय ते स्पॅरिंगली म्हणजे काय, लेस सोल्युबल. फ्रीली नाही म्हणत आहे आपण, इथं काय म्हणतो आपण, स्पॅरिंगली म्हणजे लेस. जसं अल्कोहोल सोबत कम्पेअर करतो आपण, अल्कोहोल जसे सोल्युबल आहे तसेच इथर्स पण, कारण काय हायड्रोजन बॉन्डिंग करता येते. ओके, क्लिअर. सोल्युबिलिटी झाली. त्याच्यानंतर डेन्सिटी मध्ये काय, इथर्स आर लाइटर दॅन वॉटर. ठीक आहे, सिम्पली एवढं लक्षात ठेवा. डेन्सिटी काय, दे आर लेस डेन्स दॅन वॉटर. हा एवढा पॉइंट राहू दे लक्षात. आणि लास्टला कोणता आहे, डायपोल मुवमेंट. आता बघा डायपोल मुवमेंट ऑलरेडी हे जे स्ट्रक्चर आहे ते कुठे पाहिलेलं आहे आपण, हा सर अजून तो व्हिडिओ आम्ही बघितला नाही. ओके, बघितला नसेल तर ऑलरेडी आपण हे घेतलेले, आपण कशात घेतलेलं आहे, ऑलमोस्ट काय 4th लेक्चर वगैरे असेल, स्ट्रक्चर ऑफ इथर. ओके, तिथं हे स्ट्रक्चर आपण काय डिटेल एक्सप्लेन केलं आहे, त्याचं बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ, हायब्रिडायझेशन. ओके, तोच पॉइंट आहे. हे काय फिजिकल प्रॉपर्टी आहे काय, हे बघा हे पण पाहिलेलो आपण. डायपोल मुवमेंट म्हणजे काय, कशाने, म्यूने आपण डिनोट केली जाते. ओके, डायपोल मुवमेंट कशी जनरेट होते, दोघींमध्ये काय, ज्यावेळेस सिम्पली बघा, जास्त कन्फ्यूज नको सर. डायपोल मुवमेंट म्हणजे काय, खूप काय वेगळं आहे का, काहीच नाही, काही रॉकेट सायन्स नाही. डायपोल मुवमेंट म्हणजे काय असते, सिम्पली 2 मॉलिक्युल्स आहे, त्या 2 मॉलिक्युल मध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असेल तर एकावर कोणता चार्ज होणार, जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल म्हणजे ज्याची कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची जास्त असेल तो इलेक्ट्रॉन त्याच्याकडे विड्रॉ करेल. इलेक्ट्रॉन विड्रॉ झाले, बघा इथं सपोज ए आणि बी घेतोय मी, तर ए आणि बी मध्ये जर हा बी जो आहे तो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर याच्यावर हा इलेक्ट्रॉन काय करेल, याच्याकडे विड्रॉ करणार. याच्यावर कोणता चार्ज येणार, डेल्टा मायनस. याच्यावर कोणता येणार, डेल्टा प्लस. दॅट्स इट. यालाच काय म्हणतो आपण, डायपोल. डाय म्हणजे काय, 2. पोल म्हणजे काय, 2 पोल जनरेट झाले, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. आणि आणि याची एक व्हॅल्यू असते जी मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट केली जाते, त्यालाच काय म्हणतो आपण, डायपोल मुवमेंट. ओके, डाबामध्ये त्याला डीबे म्हणतो आपण, त्याला डी ने आपण डिनोट केलं जातं. ओके, ते त्याचं युनिट आहे. स्ट्रक्चर ऑलरेडी आपण स्ट्रक्चर ऑफ इथर या लेक्चर मध्ये कव्हर झालेलं आहे, डिटेल मध्ये सांगितले ते, बरोबर. स्ट्रक्चर काय, त्याचं बेंड शेप किंवा अँग्युलर शेप, हायब्रिडायझेशन बघितलं आपण त्याच्यात. ओके, sp3 हे लक्षात राहू दे. डायपोल मुवमेंट मुद्दाम लिहून दिलेली आहे. केव्हा जर आलाच क्वेश्चन नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, त्या केसमध्ये फक्त मग यांची कोणती डायमिथिल इथर त्याची डायपोल मुवमेंट, या व्हॅल्यू बघा
ह्या जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, जे सिम्पली 1-2 आहेत म्हणून मुद्दामच हे लिहून दिले तुम्हाला डिटेल. 1.3 कोणाची डायमेथिल इथर आणि याची किती असते 1.18 म्हणजे अराउंड 2. 1.2 1.8 म्हणजे काय 2 मधला ना. 1.2 डीबे कोणाची राहते डायथिल इथरची आणि डायमेथिलची किती राहते 1.3 डी. ओके, दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट व्हॉट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. बघा मेजरली काहीच लक्षात ठेवायचं याच्यात आपल्याला. लोअर मेंबर्स गॅसेस, हायर मेंबर्स कलरलेस लिक्विड विथ प्लेजंट स्मेल. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट काय असतो लोअर मेंबरचा कमी असतो, जसे जसे हायर मेंबर्स वाढणार, जसं अल्किल ग्रुप्स वाढणार तसं बॉइलिंग पॉईंट काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल. राईट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण की आयसोमेरिक अल्कोहोलपेक्षा त्यांचं बॉइलिंग पॉईंट कमी. ओके. अल्केज जे राहते की ज्यांचं मॉलिक्युलर मास जे सपोज डायथिल इथर जे एक्झाम्पल घेतलं होतं आपण, डायथिल इथर आणि हा एन पेंटेन या दोघींचं मास मॉलिक्युलर मास जे ते सेम आहे, त्या केसमध्ये यांचे ऑलमोस्ट सेम असतात. हे झालं बॉइलिंग पॉईंट. सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय, दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. सोल्युबिलिटी त्यांची इन्क्रीज केव्हा होणार, इन्क्रीज इन द सेन्स काय, इन्क्रीज म्हणजे जास्त केव्हा राहणार लोअर मेंबरमध्ये जास्त, पण जसे जसे मेंबर वाढत जातील तशी सोल्युबिलिटी काय होत जाणार त्यांची डिक्रीज होत जाईल. बघा बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युबिलिटी वेगवेगळे आहे. बॉइलिंग पॉईंटमध्ये काय होणार आहे, जसं मेंबर वाढत जातील हायर मेंबर तसं बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होईल. बट सोल्युबिलिटीमध्ये जसं हायर मेंबर्सकडे जातोय आपण म्हणजे कार्बन 1 2 3 4 तसं सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. ठीक आहे ना. हा पॉईंट डिफरन्स लक्षात ठेवा दोघींमध्ये, बॉइलिंग पॉईंटमध्ये आणि सोल्युबिलिटीमध्ये. त्याच्यानंतर काय डेन्सिटी इथर्स आर लाइटर दॅन वॉटर. आणि डायपोल मुवमेंटमध्ये काय फक्त स्ट्रक्चर एक्सप्लेन करा. डायपोल मुवमेंट 1-2 यांची लिहून टाका. हे स्ट्रक्चर काढा. दोघींमध्ये अँगल काय असतो 110 डिग्री. आणि हा बघा हा जो CO आहे हा काय याच्यावर काय असतो डेल्टा मायनस, याच्यावर डेल्टा प्लस, इथेही डेल्टा प्लस. बघा हा डेल्टा मायनस डेल्टा प्लस हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू धिस कार्बन. आणि या दोघींच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे काय होतं, इलेक्ट्रॉनचे शिफ्टिंग कुठे होते या साईडला होते ना ऑक्सिजनकडे. त्याच्यामुळे काय होतं एक डायपोल मुवमेंट यांच्यामध्ये जनरेट होते आणि तीच व्हॅल्यू फक्त इथं आपण काय केली कॅल्क्युलेट केली. राईट. क्लिअर आहे. शॉर्ट पॉईंट आहे पण लक्षात ठेवा फिजिकल स्टेट, मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी, डेन्सिटी आणि डायपोल मुवमेंट काय करणार व्यवस्थित लिहून घ्या. ओके लिहून घ्या आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. इथं काय रिॲक्शन सारखं तुम्हाला लिहून घ्यायची प्रॅक्टिस नाही, फक्त प्रॉपर नोट्स बनवण्यासाठी तुम्हाला मी लिहून दिलं सिस्टमॅटिकली, तर ते लिहून घेणार. ओके. कारण बुकपेक्षा थोडंसं जास्तच घेतलेलं आहे आपण. एक्झाम्पल्स तुम्हाला सापडणार नाही बुकमध्ये म्हणून एक्झाम्पल्स पण घेतलेले. ओके. क्लिअर आहे. नेक्स्ट लेक्चरला काय करणार आपण, नेक्स्ट लेक्चरला आपण केमिकल रिॲक्शन स्टार्ट करू. ओके. तोपर्यंत तुमचं काय काम काय आहे पुन्हा पुन्हा सांगणार आहे. लेक्चर्स अवेलेबल आहे, अभ्यास करत चला, नोट्स बनवा. ओके. जितकं पुन्हा पुन्हा बघणार तुम्ही लेक्चर्स तेवढे तुमचे आयडियाज अजून क्लिअर होत जातील. ओके. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला भेटूया आपण. ओके. चलो थँक्यू व्हेरी मच.